1757 उत्तर भारत जळत होता. दिल्ली उद्ध्वस्त झाली होती. मंदिरं फोडली जात होती. स्त्रिया आणि मुलांना गुलाम म्हणून उचलून नेलं जात होतं. आणि त्या काळात एक असा समुदाय जो सामान्यतः जगापासून अलिप्त राहतो, ज्यांचा संसार नाही, राजकारण नाही, सत्ता नाही, ते अचानक शस्त्र हातात घेऊन रणांगणात उतरले. हे होते नागा साधू. आज आपण जाणून घेणार आहोत 1757 मधील गोकुळची विस्मृतीत गेलेली लढाई. अध्याय पहिला. अब्दालीचा कहर. अहमदशाह अब्दाली 1757 साली अहमदशाह अब्दालीने भारतावर आक्रमण केले. दिल्लीमध्ये लूट, मंदिरांचा विध्वंस, स्त्रियांची विटंबना, लहान मुलांना कैद. इतिहासातील फार भीषण काळ होता तो. अब्दाली शांत बसणारा नव्हता. त्याने आपल्या सरदारांना आदेश दिला. नजीब-उद-दौला आणि जहानखान यांना 40,000 सैन्यासह आग्रा, मथुरा, वृंदावन हे परिसर लुटण्यास सांगितले. मथुरामध्ये नरसंहार झाला. अनेक स्त्रियांनी अब्रू वाचवण्यासाठी यमुनामध्ये उड्या मारल्या. मंदिरं उद्ध्वस्त झाली. बाजारपेठा जाळल्या गेल्या. वृंदावन लुटल्यानंतर सैन्य पुढे निघणार होतं. पण एक निर्णय झाला. इथून जवळ गोकुळ आहे, तिथेही जाऊन लुटून करूया. अध्याय 2. गोकुळकडे मोर्चा. गोकुळ. 20,000 अफगाणी सैनिक गोकुळकडे निघाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग घडलं काहीतरी अनपेक्षित. हरिद्वार आणि उज्जैन येथून हजारो नागा साधू निघाले. ते सैन्य नव्हते, ते राजाचे सैनिक नव्हते, ते संन्यासी होते. पण त्यांच्या हातात शस्त्र होतं, त्यांच्या डोळ्यात क्रोध होता आणि उद्देश एकच, धर्मरक्षण. अध्याय 3. रणांगणातील साधू. अफगाण सैन्याला वाटलं गोकुळमध्ये साधू आहेत, काही प्रतिकार होणार नाही. पण समोर उभे होते सुमारे 4,000 नागा साधू आणि अघोरी. केस मोकळे, शरीरावर भस्म, हातात तलवारी आणि भाले. ही सामान्य लढाई नव्हती. ही जीवावर उदार होऊन लढलेली लढाई होती. इतिहासातील काही उल्लेखांनुसार हजारो अफगाण सैनिक मारले गेले, शेकडो जखमी झाले. अचानक हल्ला, भीषण आक्रमण आणि काही तासांत रणांगण मृतदेहांनी भरून गेलं. अफगाण सरदार माघारी फिरले. गोकुळ वाचलं. अध्याय 4. ते गायब झाले. लढाई जिंकली. गोकुळ सुरक्षित झालं आणि नागा साधू गायब झाले. ना विजय, ना सोहळा, ना सत्ता, ना बक्षीस. ते जसे आले तसेच निघून गेले. इतिहासात त्यांच्या नावाची नोंद फार कमी का? कारण त्यांचे राज्य नव्हते, त्यांचं प्रशासन नव्हतं, ते समूहाने राहत नसत आणि त्यांची लढाईसुद्धा वेगळ्या पद्धतीची होती. अचानक येणे, लढणे आणि अदृश्य होणे. इतिहासातील दुसरा उल्लेख काही संदर्भानुसार औरंगजेब यांच्या काळात वाराणसीवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी नागा साधूंनी प्रतिकार केला होता, असा उल्लेख आहे. पण अधिकृत इतिहासात याचा उल्लेख अत्यंत कमी आहे. अलीकडील काळातही अयोध्या येथील आंदोलनात अनेक साधू-संत सहभागी होते. इन द नेम ऑफ गॉड या डॉक्युमेंटरीमध्येही त्या काळातील हिंसाचाराचे दृश्य दाखवले गेले. इतिहास असो किंवा वर्तमान, साधू-संतांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते. ही लढाई कदाचित शालेय पुस्तकात नाही, मोठ्या इतिहास ग्रंथात नाही. पण प्रश्न असा आहे, धर्मरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या त्या 4,000 नागा साधूंची आठवण आपण ठेवायला हवी का नाही? तुमचं मत काय? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. जय हिंद. अशाच माहितीसाठी यूट्यूब चॅनल फॉलो